आज मी इथं ज्वारीचे खारोडे किंवा चकल्या इथं बनवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि हे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। खूप झटपट होणारी हे रेसिपी आहे। तर त्यासाठी मी इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। तर ज्वारी आहे तो असं जाडसर असं दळून घेतलेला आहे किंवा मिक्सर मध्ये बारीक केलात तरी चालेल। तर खूप बारीक न करता पीठ हे जरा जाडसरच ठेवायचं आहे। तर तुम्ही हे पीठ आहे तो इथं मोजून घ्यायचं आहे। तर साधारण हे 3 वाटी मी इथं हे पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं जाडसर असं हे पीठ आहे। त्यामध्ये पाणी घालून रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी पीठ भिजेपर्यंतच पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि रात्रभर असंच ठेवून दिलेलं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी इथं पाणी उकळण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। जेवढं इथं पीठ घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला इथं पाणी सुद्धा घ्यायचं आहे। तर पाण्याला उकळी आलेली आहे। तर आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर खूप सारं मी इथं पांढरं तीळ घातलेला आहे, त्यामध्ये खूप छान लागतात। आणि 1 चमचा इथं ओवा घालून घेतलेला आहे। ओवा सगळं तुम्हाला इथं हवं ते तुम्ही इथं घालू शकता। त्याचबरोबर मी इथं चिली फ्लेक्स सुद्धा घालून घेतलेला आहे। तुम्ही हिरवी मिरचीचा पेस्ट सुद्धा घालू शकता किंवा थोडंसं लाल तिखट सुद्धा घालू शकता। गॅस मोठं ठेवून ह्याला उकळी येऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर हे जे आपण रात्री भिजत ठेवलेलं होतं ज्वारीचं पीठ ते सगळं याच्यामध्ये घालायचं आहे आणि दुसऱ्या चमच्याने हे सतत असं हलवून घ्यायचं आहे। तुम्ही असं लाकडीचं किंवा कोणताही चमचा घेऊ शकता आणि त्यानंतर मी याला सतत असं हलवून घेतलेलं आहे। तर सगळं मिक्स झाल्यावरती ताट झाकून एक 7 ते 8 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे। 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ह्याला मी परत एकदा मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर परत ताट झाकून ह्याला परत बंद करून ठेवायचं आहे। पहिलं एक 7-8 मिनिटानंतर ह्याला काढून चेक करायचं आणि परत मिक्स करून परत ताट झाकून असंच आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं हे पीठ आहे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर मी इथं 15 मिनिटं हे शिजवून घेतलेलं आहे वाफेवरती आणि त्यानंतर गॅस बंद करून वर ताट झाकून एक 5 ते 10 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे। आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिटानंतर ताट काढून सगळं जे आपण चीक काढून घेतलेलं आहे ज्वारीचं जे पीठ आपण शिजवून घेतलेलं आहे ते एका ताटमध्ये काढून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथं एक कापड तुम्ही घेऊ शकता किंवा कॅरी बॅगचं ह्याच्यावर सुद्धा तुम्ही हे चकले आहेत तो पाडून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीचं परडे असेल तर त्यावर असं कापड टाकून हे तुम्ही बनवू शकता। तर हे तुम्ही ह्याचे खारोडे सुद्धा बनवू शकता किंवा असं सांडगे सुद्धा पाडून घेऊ शकता हाताने। तर त्यासाठी इथं सोऱ्यामध्ये हे पीठ आहे तो घालून घ्यायचा आहे। तर पीठ आहे तुम्ही बघू शकता खूप असं सैलसर नाही आणि घट्टही नाही असं इथं बरोबर आपलं शिजवून तयार झालेलं आहे। तर हे गरम असतानाच ह्याचे आपण इथं खारोडे आहेत तो बनवून घेऊयात। तर पहिलं थोडं चोऱ्याला आहे इथं तेल लावून घेतलेलं आहे। तुम्ही जर ताटात वगैरे करत असाल तर ताटाला पहिलं थोडंसं तेल लावायचं मगच हे खारोडे आहे तो बनवायला सुरुवात करायची। बघू शकता खूप छान पद्धतीने असे इथं गोल आपले खारोडे इथं पडत आहेत, कुठं असं तुटत वगैरे नाहीये। तर असं जवळ सगळ्या इथं चकल्या किंवा खारोड्या इथं बनवून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही एक कापडावर सुद्धा असं घालून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने ताटांमध्ये पण तुम्ही घालून घेऊ शकता। तर ह्यामध्ये मी सगळे हे घालून घेतलेलं आहे। आणखीन मी इथं दुसरे ताटं वगैरे घेऊन त्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल लावून असं सगळे चकल्या आहेत तो पाडून घेतलेले आहेत। तर ह्याला उन्हामध्ये 2 दिवसासाठी वाळून घ्यायचं आहे। तर 2 दिवस झालेले आहेत, कडक उन्हामध्ये मी हे वाळवून घेतलेलं आहे। बघू शकता छान असं कडक आणि कुरकुरीत हे वाळून निघालेले आहेत। बघू शकता हाताने असं पटकन असं खुसखुशीत झालेलं असल्यामुळे पटकन तुटत आहेत। तर हे खारोडे आहे तळलं तरी जातं किंवा तळलं नाही तरी चालतं, कारण हे खारोडे आहेत तो असंच खाल्लं जातं। तर तरी सुद्धा मी तुम्हाला इथं थोडे
खारोडे आहे तो तळून दाखवणार आहे। तर हे बघा प्लेटमध्ये आहे, तो मी इथं तळून दाखवलेला आहे।